गौतम बुद्धांचं तत्वज्ञान शांती, सुख आणि मानसिक आनंदासाठी आपल्या भारतीयांनाच नव्हे तर विश्वातील प्रत्येक व्यक्तीला प्राप्त झालेला आहे. गौतम बुद्धांचं तत्वज्ञान हे विश्वशांती, मनःशांती, बुद्धीची सौम्यता, समता, संवेदना जागृत करण्यासाठी सदैव आपल्याला प्राप्त झालेला आहे. आज विश्वामध्ये सुरू असलेलं प्रत्येक क्षेत्रातलं युद्ध आणि स्पर्धा आणि त्यामुळे आपल्या विचार, व्यवहार आणि वाणीला, शब्दांना, बोलण्याला एक प्रकारे कुठेतरी नकारात्मक भाव जो निर्माण होतो आहे त्याला सुज्ञ करण्याचं, सौम्य करण्याचं, संवेदित करण्याचं कार्य बुद्धांच्या शिकवणीमध्ये नक्कीच आपल्याला मिळणार आहे. जात, धर्म, वंश, लिंग, स्त्री, पुरुष हा भेदभाव नष्ट करून समृद्ध विश्व हाच आपला संकल्प असणे आज काळाची गरज आहे. ही बुद्धांची शिकवण लक्षात घेऊन प्रत्येक माणसाला माणसाने, माणुसकीने वागवणे, जगवणे, संस्कारित करणे, शिक्षित प्रशिक्षित करणे गरजेचं आहे. सर्व धर्म, सर्व देवी देवता, सर्व संत महात्मे आणि थोर पुरुष जगाच्या पाठीवर कुठेही तुम्ही विचारणा केली किंवा गेलात तर प्रत्येक वेळी या सर्वांनी हेच सांगितलेलं आहे की समता, न्याय, बंधुता, एकात्मता आणि विश्व शांतीचं राज्य आणि राष्ट्र हेच मानवी जीवनाचं अंतिम ध्येय आहे, अंतिम सुख आहे आणि आनंदी वातावरण निर्मितीचं तेच खरं जीवन सत्य आहे. महान भगवान बुद्धांना जयंतीनिमित्त त्रिवार वंदन